जीवनरक्षा या सर्व मार्गदर्शनासाठी या ठिकाणी मुद्दामून उपस्थित असलेल्या आपल्या विभागाच्या ज्यांच्याकडे आपल्या सिल्लोडपासनं तर अजिंठ्यापर्यंत आणि ग्रामीणचे जवळपास रस्ते ज्या बघतात अशा सहाय्यक पोलीस निरीक्षक आदरणीय झिरपे मॅडम, आमचे जीवलग मित्र ज्यांनी पोलीस खात्यात सुरुवात केली आणि आज ते PSI म्हणून या ठिकाणी आलेले आहेत असे आदरणीय थोरात साहेब, दुसरे मित्र आदरणीय वाघ साहेब, पोलीस मित्र आदरणीय सोनवणे साहेब, मंचावर उपस्थित असलेले आपल्या गावचे विविध कार्यकारी समितीचे चेअरमन आदरणीय प्रभाकररावजी वाघ, उपस्थित सर्व शिक्षक वृंद तथा विद्यार्थी बंधूंनो, आपल्याला या ठिकाणी मॅडमने सविस्तर असं मार्गदर्शन केलेलं आहे आणि सेवा सुरक्षा सप्ताहाच्या बाबतीमध्ये सांगत असताना त्यांनी सर्व नियमाची आपल्याला या ठिकाणी आठवण करून दिलेली. आपल्याला सर्वात जास्त आवडीचं काय आहे हे काही विद्यार्थी नाही, कारण उत्तर देण्यासारखं तुमच्याकडे नव्हतं त्यामुळे तुम्ही उत्तरच दिलं नाही. परंतु मॅडमने ओळखलं उत्तर काय आहे, परंतु मोबाईलचा उपयोग कसा करावा, कशासाठी करावा हे त्यांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलं. बऱ्याच अंशी ग्रामीण भागातील मुलं मोबाईलच्या माध्यमातून नको त्या विकृतीकडे जातात, नको त्या विकृती या ठिकाणी घडतात आणि त्या आपण पाळाव्यात या दृष्टीने या ठिकाणी मॅडमने आपल्याला तो सल्ला नाही. आपण किल्ल्यावर जाताना काय करतो, काय बघतो, काय नाही हे मॅडम आमची सहल आता 1-2 दिवसापूर्वी जाऊन आलेली आहे. आपण बऱ्याच अंशी किल्ल्यावर गेल्यानंतर किल्ल्याची संस्कृतीला जाणून त्या ठिकाणून यायचंय. मॅडमने सांगितलं की काठाड्यावर जाणे, तिथून फोटो काढणे, चांगली जागा असेल तर तिथं काहीतरी एखाद्याचं नाव लिहिणे, नाव लिहिले तर त्याची खाडाखोड करणे, यासाठी आपल्याला तिथं जायचं नाही हे आपल्याला या ठिकाणी मॅडमने सांगितलं. सिग्नलचे नियम कसे पाळायचे हेही आपल्याला सांगितलं. बंधूंनो, आपल्या इथं आपण वावरत असताना निश्चितपणाने 3 सिग्नल या ठिकाणी असतात, हिरवा आहे, पिवळा आहे, लाल आहे. परंतु मॅडम मध्यंतरी आम्ही सिंगापूरला गेलो होतो. सिंगापूरची जी सिग्नल सिस्टम आहे खऱ्या अर्थानं तिथं म्हणजे एखाद्या ठिकाणी रोडवर सिग्नल जरी नसला आणि एखादा व्यक्ती जर रोड क्रॉस करत असला तर त्या ठिकाणी समोरची गाडी किती जरी स्पीडनं असली तरी तो माणूस, समोरचा माणूस रोड क्रॉस करेपर्यंत त्या ठिकाणी थांबतो. एखाद्या वेळेला इमर्जन्सी तुम्हाला सिग्नलवरनं जायचं आहे, रेड सिग्नल आहे तर तिथं बटन दिलेलं आहे सिग्नलवर, आपल्याला अर्जंट क्रॉस करायचा तर आपण बटन दाबल्यानंतर लगेच त्या ठिकाणी ग्रीन सिग्नल पडतो, वाहनं थांबतात आणि आपल्याला जाता येतं. परंतु आपल्याकडची परिस्थिती अशी साहेब, सिग्नल रेड जरी असेल रोडवर कोणी नसेल तर सर्रास आपण सिग्नल क्रॉस करतो. ही पद्धत एकदम चुकीची आहे. ट्रिपल सीट चालताना मॅडमनी सांगितलं की विद्यार्थी दशेत वावरताना आपण जे स्टंट या ठिकाणी विद्यार्थी करतात, परंतु त्या स्टंट करत असताना बऱ्याच अंशी विद्यार्थ्यांच्या या ठिकाणी बळी जातात, अपंगत्व येतं. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण निश्चितपणाने टाळल्या पाहिजे. ठीक आहे, तुमचं वय आहे, पण त्या वयामध्ये काही जे बंधनं असतात, आई वडील आपल्याला या ठिकाणी पाठवताना जे बंधन आपल्याला घालून देतात त्या बंधनाचं पालन आपण या ठिकाणी निश्चितपणाने केलं पाहिजे. परंतु मॅडम, आमच्या ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत, बहुतांशी स्टंट वगैरे असेल हे असेल, परंतु याला ते बळी पडणार नाहीत अशी तुम्हाला आम्ही या ठिकाणी आला तुम्ही मार्गदर्शन केलं ती ग्वाही तुम्हाला निश्चितपणाने देतो. कारण आमच्या शाळेत येणारे विद्यार्थी मॅडम यांना दररोज सकाळी आमच्या शाळेचे 4-5 शिक्षक ज्यांना दररोज ड्युटी दिलेली असते ते शिक्षक सकाळी त्यांना रोडवर या ठिकाणी घेण्यासाठी सुद्धा असतात, सकाळी 4 वाजेनंतर त्यांना सोडण्यासाठी सुद्धा असतात. आणि बहुतांश आमचे विद्यार्थी शाळेत येत असताना तुम्ही आता एखाद्या वेळेस रूटवर आला तर तुम्हाला निश्चितपणाने जाणवेल, जाताना आमचे विद्यार्थी निश्चितपणाने डाव्या बाजूनच जातील, रोड क्रॉस करताना निश्चितपणाने दोन्ही बाजूने वाहनं बघून वगैरे विद्यार्थी जातात. ही काळजी आम्ही घ्यायला त्या ठिकाणी सांगतो. त्यामध्ये आपण या ठिकाणी आलात आणि आमच्या विद्यार्थ्यांना सखोल असं या ठिकाणी मार्गदर्शन केलं, त्याबद्दल पोलीस विभागाचे आमच्या शाळेच्या वतीनं निश्चितपणाने खूप खूप या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आपण सर्वांनी, थोरात साहेबांनी काल फोन केला आणि आम्हाला वेळ दिला, आम्हाला अमोल असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमच्या सर्व टीमचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.